Good morning student. Today we are going to learn third standard science subject 5th number chapter forms of matter, solid, liquid and gas. Now listen students. Last video we learned some words from this chapter. Now listen remaining now listen. Today I will explain this chapter. Chapter's name forms of matter, solid, liquid and gas. Solid, liquid and gas. What is the name of chapter? Forms of matter, solid, liquid and gas. Now see, we see a variety of things around us. Some of these are blackboard, door, chair, water, milk, balloon, eraser, etc. Hence, there are many things around us. Can you observe one property common among all of them? They all occupy space, have weight. Now listen, we see a variety of things around us. Okay, in your surrounding we see various things. Some of these are blackboard, door, chair, water, milk, balloon, eraser, etc. आपण आपल्या भोवताली काय पाहतो? अनेक वस्तू पाहतो. त्याच्यामध्ये काय असतात? ब्लॅकबोर्ड असतो, डोअर असतो, चेअर, वॉटर किंवा मिल्क, बलून, इरेजर अशा अनेक वस्तू आपण पाहतो पहा. हेन्स देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस. कॅन यू ऑब्झर्व वन प्रॉपर्टी कॉमन अमॉंग ऑल ऑफ देम? तुम्ही कधी ऑब्झर्व केलेलं आहे का? एकसारख्या प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये आपल्या गुणधर्म त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात का? दे ऑल ऑक्युपाय स्पेस अँड हॅव वेट. पहा, त्यांना काय असतो? स्पेस असतो आणि काय असतं? वेट असतो. परंतु एकसारखा वेट किंवा स्पेस नसतो तर कसा असतो? वेगवेगळा असतो. कधी तुम्ही ऑब्झर्व केलेत का आपल्या भोवतालच्या ह्या वस्तू? फॉर एक्झाम्पल सी, डोअर, चेअर, वॉटर, मिल्क, बलून, इरेजर. ओके, तर ह्या वस्तूंच्या प्रॉपर्टी कशा असतात? कॉमन नसतात आणि त्यांना काय असतं? एक स्पेस आणि काय असतं? वेट असतो, वजन असतं आणि आकार असतो. ओके, नाउ लिसन, मॅटर. मॅटर मीन्स व्हॉट? मॅटर मीन्स भौतिक वस्तू. ज्या भौतिक वस्तू आहेत त्या पहा. एनिथिंग दॅट हॅज वेट अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड मॅटर. मॅटर मीन्स व्हॉट? Anything that has weight and occupies space is called matter. ज्या वस्तूंना काय असतो? म्हणजे ज्या वस्तूंना काय असतं? वेट असतं, वजन असतं किंवा स्पेस असतो, एक आकार असतो, तर त्याला आपण काय म्हणतो? मॅटर असं म्हणतो. मॅटर एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स. नाउ लिसन, मॅटर एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स which solid, liquid and gas. Now listen, matter exists in 3 forms. First, solid. Second, liquid. And third, gas. G-A-S, gas. See here, matter exists in 3 forms which solid, liquid and gas. These 3 forms are called state of matter. Okay, these 3 forms are called state of matter. Now listen, matter exists in 3 forms: solid, liquid and gas. These 3 forms are called state of matter. ह्या 3 forms ना आपण काय म्हणतो? State of matter असं म्हणतो. Now first we will see here solid. See the first forms which solid. See, solid have a definite shape. Look at your chair, it has fixed a shape. It does not change its shape and occupies the same amount of space everywhere you put it. Now listen, solid have definite space. Solid ज्या वस्तू असतात, घन ज्या वस्तू असतात, घन ज्या वस्तू असतात त्यांना काय असतो? एक आकार असतो, डिफाइनेड स्पेस असतो त्यांना, म्हणजे त्यांचा आकार हा ठरलेला असतो. लुक ॲट युअर चेअर, इट हॅज फिक्स्ड अ शेप.
आणि त्यांचा जो शेप असतो तो कसा असतो, फिक्स असतो, तो बदलता येत नाही किंवा कमी जास्त करता येत नाही. पहा, इट डज नॉट चेंज इट्स शेप अँड ऑक्युपाईज द सेम अमाऊंट ऑफ स्पेस एव्हरीवेअर यू पुट इट. आणि ह्या वस्तूंच्या जो स्पेस आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या जरी वस्तू उचलून ठेवल्या तर तो काय होत नाही, आकार जो आहे किंवा वेट जे आहे ते बदलत नाही. कॅन यू नेम 3 सॉलिड्स दॅट यू कॅन सी अराउंड? ओके, कॅन यू नेम 3 सॉलिड्स दॅट हॅव यू can see around? See here, can you name 3 solids that you can see around? आपल्या आजूबाजूला जे आपण सॉलिड्स थिंग्स पाहतो की नाही त्याचे 3 नेम्स पहा. ब्लॅकबोर्ड एक असू शकतो, ब्लॅकबोर्ड, टेबल, चेअर, ओके, पेन. पेन सुद्धा काय झालं, सॉलिडच आहे की नाही. मग ह्यांना कसं असतं, ठराविक असा आकार असतो. आणि ही जी वस्तू आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी उचलून ठेवली तर त्या वस्तूचा आकार बदलत नाही. त्यांचा आकार हा ठराविक असतो. आणि ती जरी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवली तर त्याच्या आकारामध्ये किंवा वेटमध्ये काही बदल होत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, सॉलिड थिंग्स. डू यू अंडरस्टँड नो सॉलिड्स? सॉलिड्स मीन्स व्हॉट? Solids have a definite shape. Now listen, look at your chair. It has a fixed shape. It does not change its shape and occupies the same amount of space everywhere you put it. म्हणजे सॉलिड ज्या थिंग्स आहेत ते आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी ठेवल्या तर त्याच्या वेटमध्ये किंवा स्पेसमध्ये काही बदल होत नाही. Now listen, see the next point. Okay, first point you understand no solids. Now listen, see the next point, liquids. L-I-Q-U-I-D-S, liquids. L-I-Q-U-I-D-S, liquids. Now see then liquids. Liquids means what? Liquids do not have fixed shape. They flow easily and take the shape of the container in which they are poured into. Liquids easily flow from a higher level to a lower level. Now listen, liquid do not have fixed shape. ज्या liquids things असतात, for example water, okay, they flow easily and take the shape of the container in which they are poured into. आता पहा, त्यांना कसं असतं, फिक्स्ड असा काय नसतो, शेप असतो. आणि आपण काय करतो, दे फ्लो इझिली, आणि तो लगेच काय होतो, पसरतो. फॉर एक्झाम्पल सी, आपल्या फर्निचरवरती किंवा सॉरी फरशीवरती जर काय झालं, लिक्विड एखादं सांडलं तर सगळीकडे काय होतं, फ्लो होतं. म्हणजे सगळीकडे काय होतं, ते पसरतं, स्प्रेड होतं. टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर poured into. Liquids easily flow from a higher level to lower level. आता पहा, जे लिक्विड्स आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर्स वगैरे, तर ते काय होतं रे, हायर लेवल पासून लोअर लेवल पर्यंत आपल्याला आणता येतं. फॉर एक्झाम्पल सी, जर आपण एखाद्या भांड्यामध्ये कंटेनरमध्ये काय केलं, पाणी भरलं आणि जर त्याच्यातलं आपल्याला कमी करायचं असेल तर ते कमी करता येतं. म्हणजे सॉलिड सारखं नाही. फॉर एक्झाम्पल चेअरचा काय होत नाही, आकार कमी करता येत नाही किंवा जास्त त्या चेअरचा आकार वाढवताही येत नाहीये. त्या पद्धतीने लिक्विड्स काय करते, एखाद्या कंटेनरमध्ये जर भरलं, फॉर एक्झाम्पल वॉटर, तर काय होतं, त्याची लेवल जी आहे ते आपल्याला कमी जास्त करता येते. मीन्स सी हिअर, लिक्विड्स डू नॉट हॅव a fixed shape. They flow easily and take the shape of container in which they are poured into. Liquids easily flow from higher level to lower level. Okay, can you name any 3 liquids? Okay, 3 liquids name. First, milk. Okay, then water. Okay, you see no, milks, water, and which? See here, you see no, then milk,
juice, water. Okay, these things are the liquids, no? Okay, they have not fixed shape. Okay, do you understand, no? Liquids. Now listen, third forms we see here, gases. Gases, Gases. Gases. See then, gases do not have a definite shape. They move freely from one place to another. They are all around us. Now listen, gases do not have a definite shape. गॅसला काय नसतं, असं फिक्स असा काय नसतो, शेप नसतो. दे मूव फ्रीली फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतं, जातो. दे आर ऑल अराउंड अस. आणि तो सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो. पहा, एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजन. आता पहा, हवेमध्ये काय असतं रे, अनेक गॅसचं मिश्रण असतं त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, ओके, देन कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजन. हवेमध्ये कुठले कुठले गॅसेस असतात, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो आणि नायट्रोजन असतो. ओके, वी ब्रीथ इन एअर दॅट कंटेन्स अ गॅस कॉल्ड ऑक्सिजन. ओके, वी ब्रीथ नो इन एअर. हवेमधला जो गॅस आपण काय करतो, इनहेल करतो. ओके, म्हणजे श्वासोच्छवास घेण्यासाठी आपल्याला कुठला गॅस उपयोगी पडतो, ऑक्सिजन. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू लिव्ह. आता पहा, सगळ्या सजीवांना कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. श्वासोच्छवास करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. प्लांट्स टेक इन कार्बन डायऑक्साईड फॉर मेकिंग फूड अँड गिव्ह आउट ऑक्सिजन विच वी ब्रीथ. नाउ लिसन, प्लांट टेक इन कार्बन डायऑक्साईड फॉर मेकिंग फूड. आता प्लांट्सना आपलं अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, कार्बन डायऑक्साईडची गरज असते. अँड गिव्ह आउट ऑक्सिजन विच वी ब्रीथ. प्लांट जे आहेत ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. जो आपल्याला ऑक्सिजन श्वासोच्छवास करण्यासाठी काय होतो, उपयोगी पडतो, तो ऑक्सिजन आपल्याला कोण देतात, प्लांट्स. आणि त्यांना अन्न तयार करण्यासाठी, प्लांट्सना अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, कार्बन डायऑक्साईडची. ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला काय सोडतात, ऑक्सिजन सोडतात. लाईक लिक्विड गॅसेस कॅन ऑल्सो फ्लो. आता पहा, लिक्विड्स गॅसेस कॅन ऑल्सो फ्लो. हे काय होतात, लिक्विड्स आणि गॅस जे आहे ते तरंगतात असे. पहा, फॉर एक्झाम्पल, लाईट अँड इसेन्स स्टिक अगरबत्ती in the corner of room. After some time, the fragrance of agarbatti spreads in whole room. When the agarbatti is lighted, the fumes gas spread as fragrance in the room. Now, for example, see light and incense stick in the corner of room. See here, for example, light and incense stick agarbatti in the corner of room. After some time, the fragrance of agarbatti spreads in the whole room. When the agarbatti is lightened, the fumes gas spread as fragrance in the room. फॉर एक्झाम्पल पहा, जी अगरबत्तीची कांडी असते, अगरबत्ती जी असते ते काय करतो रे आपण, एका कॉर्नरमध्ये रूमच्या काय करतो, लावतो. आणि थोड्या वेळाने पाहतो काय, अगरबत्तीचा जो धूर वगैरे आहे तो काय झालेला असतो रे, सगळ्या होल रूम मध्ये काय झालेला असतो, पसरलेला असतो. When the agarbatti is lightened, the fumes gas spread as fragrance in the room. जेव्हा आपण अगरबत्ती लावतो तेव्हा काय होतं, त्याचा जो गॅस आहे, धूर वगैरे आहे, तो काय होतं, पूर्ण रूम मध्ये काय झालेला असतो, पसरलेला असतो. ओके, म्हणजे जेव्हा आपण अगरबत्ती लावतो तेव्हा त्याचा जो धूर आहे, त्याचा जो गॅस आहे तो काय होतो,
पूर्ण रूमभर काय झालेला असतो, पसरलेला असतं. एखाद्या कॉर्नरमध्ये आपण काय करतो, अगरबत्ती लावतो, परंतु त्याचा जो गॅस धूर आहे तो काय होतो, पूर्ण रूमभर पसरलेला असतो. नाव लिसन. See here, activity time. Okay, do you understand? No, gases. Gases means what? Gases do not have definite shape. गॅसला काय नसतो, डिफाइनेट असा शेप नसतो. दे मूव्ह फ्रीली फ्रॉम वन प्लेस टू अनदर. दे आर ऑल अराउंड अस. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जातो. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस लाईक. पहा, हवेमध्ये कशाचं मिक्सचर असतं, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनचं. वी ब्रीथ इन एअर दॅट कंटेन्स अ गॅस कॉल्ड ऑक्सिजन. आता पहा, आपल्याला इनहेल करण्यासाठी किंवा श्वासोच्छवास घेण्यासाठी कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू लिव्ह. सजीवांना कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. प्लांट्स टेक इन कार्बन डायऑक्साईड फॉर मेकिंग फूड अँड गिव्ह आउट ऑक्सिजन विच वी ब्रीथ. प्लांटना स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, कार्बन डायऑक्साईडची गरज असते. ते कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन आहे तो काय करतात, सोडतात. लाईक लिक्विड गॅसेस कॅन ऑल्सो फ्लो. आता पहा, जे लिक्विड आणि गॅसेस असतात ते काय होतात, ते फ्लो होतात, तरंगतात असे. पहा, फॉर एक्झाम्पल, लाईट अँड इन्सेन्स स्टिक. अगरबत्ती इन द कॉर्नर ऑफ रूम. जेव्हा आपण एखाद्या कॉर्नरमध्ये अगरबत्ती लावतो, आफ्टर सम टाइम द फ्रॅग्रन्स ऑफ agarbatti spreads in the whole room. When the agarbatti is lightened, the fumes gas spread as fragrance in the room. जेव्हा आपण अगरबत्ती लावतो पहा, तेव्हा त्याचा धूर जो आहे, जो गॅस आहे तो काय होतो, पूर्ण रूमभर काय होतो, पसरलेला असतो. ओके, डू यू अंडरस्टँड? नो, गॅसेस मीन्स व्हॉट? ओके, सी हियर देर आर द 3 matters exist in 3 forms. No, matter exist in 3 forms. First, solid means what? Solid have a definite shape. Okay, now we see the chair, means it is fixed shape, it does not change its shape and occupies the same amount of space everywhere you put in. Solid thing ना काय असतो रे, ठराविक असा काय असतो, आकार असतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर ठेवलं तर त्याच्या आकारामध्ये काही बदल होत नाही, कमी जास्त आकार होत नाही. म्हणजे सॉलिडला काय असतो, डिफायनेट असा काय असतो, शेप असतो, त्याला ठरलेला असा काय असतो, आकार असतो. जर चेअर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर ठेवली तर त्या चेअरचा आकार बदलत नाही. ओके, नाव लिसन. सी देन, चेअर, टेबल, ब्लॅकबोर्ड, slate, bag. Okay, these things are the solid things, means these things have a definite shape. Now second, see liquids. Liquid do not have fixed shape. They flow easily and take the shape of container in which they are poured into. Liquids easily flow from higher level to a lower level. आता पहा, लिक्विड थिंग ना काय असतो, फिक्स असा काय असतो, शेप असतो. एखाद्या कंटेनर मध्ये जर आपण लिक्विड भरलं तर त्याचं काय होतं, त्याचा आकार कमी जास्त आपल्याला करता येतो. फॉर एक्झाम्पल, ज्यूस, मिल्क, वॉटर. ओके, दिस थिंग्स आर द लिक्विड थिंग्स. नाउ लिसन, गॅसेस मीन्स व्हॉट? गॅसेस मीन्स गॅसेस डू नॉट हॅव डिफायनेट शेप. गॅसला हा डिफायनेट शेप नसतो. दे मूव्ह फ्रीली फ्रॉम वन प्लेस टू अनदर. दे ऑल अराउंड अस. ओके, गॅस जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, पसरतो. आता हवेमध्ये मिक्सचर, एअर इज अ मिक्सचर ऑफ मेनी गॅसेस लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन. एअर मध्ये पहा काय असतात रे, गॅस असतात. कोणते? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड and नायट्रोजन, हे काय असतात, गॅस असतात. वी ब्रीथ द एअर दॅट कंटेन अ गॅस कॉल्ड ऑक्सिजन. आपण जो हवेतील जो गॅस आहे ऑक्सिजन, तो काय करतो, श्वासोच्छवास करतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन.
ऑल लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू लिव्ह. सजीवांना कशाची गरज असते? ऑक्सिजनची. प्लांट्स टेक इन कार्बन डायऑक्साईड फॉर मेकिंग फूड अँड गिव्ह आउट ऑक्सिजन विच वी ब्रीथ. आता प्लांट्सना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते, म्हणून ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला कशाची गरज असते? ऑक्सिजनची. मग आणि ते आपल्याला काय सोडतात? ऑक्सिजन सोडतात. लाईक लिक्विड गॅसेस कॅन ऑल्सो फ्लो. आता पहा, लिक्विड आणि गॅसेस हे काय करतात? फ्लो होतात, तरंगतात. पहा, फॉर एक्झाम्पल लाईट अँड इन्सेन्स स्टिक, अगरबत्ती इन द कॉर्नर ऑफ रूम. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर एखाद्या रूमच्या कॉर्नरमध्ये काय लावलं? अगरबत्ती लावली. आफ्टर सम टाइम द फ्रॅग्रन्स ऑफ अगरबत्ती स्प्रेड इन द होल रूम. आणि त्याचा जो धूर आहे, त्याचा जो गॅस आहे, तो काय धूर जो आहे तो पूर्ण रूमभर काय होतो? पसरलेला असतो. When the agarbatti is lightened, the fumes gas spread as fragrance in the room. आता पहा, when the agarbatti is lightened, जर लावली तर काय होतं? त्याचा जो गॅस आहे तो पूर्ण रूमभर काय होतो? पसरलेला असतो. ओके, डू यू अंडरस्टँड? नो. मॅटर एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स. फर्स्ट सॉलिड्स, सेकंड लिक्विड्स अँड थर्ड gases. I think you understand it. Thank you.